31 धावसंख्येचा चालू असणारा 7 धावा बदलता आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हा चेंडू इथे डावे यष्टीवरती जो मात्र पाहायला मिळाला. स्वरूपाचा चेंडू येत असताना पाहायला मिळतो. 13 चेंडू आणि 25 ची आवश्यकता आहे. वळण घेणारा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. पदल इतकं चांगलं झालं परंतु चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचू शकलेला नाही आहे गोलंदाज. आणखीन एक चेंडू स्वरूपाचा मात्र पाहायला मिळाला. एकंदरीत पाहिला तर जिथे 2 षटकांचा ते संपला 7 धावा धावपलकावरती 2 खेळाडू झाले. 12 बॉल 25 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. SN बॉईज या टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 31 धावा बनवल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो सुभाषजी मागच्या त्यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतो. सुभाषजी नकाशे सर 9 धावा धावपलकावरती 2 खेळाडू बाद झाले. विजयासाठी अजूनही 23 ची आवश्यकता. बॅकफुटला आले समोर गेले रस मिळणार नाही केलेला बॉल. सामना संपल्यानंतर पाच ओव्हर्समध्ये कोणकोणते संघ आहे क्लिअर होईल. अगदी थोड्याच वेळामध्ये 10 धावाचा फलकावर 2 खेळाडू बाद. सुलभीचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूवरती 9 चेंडू आणि 21 ची गरज. प्रत्येक चेंडूवरती टाळ्यांचा कडकडाट होतोय. शिट्ट्यांचा आवाज येतोय कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. आणखी एक चेंडू इथे नो बॉल. गोलंदाजाला दैनिक करण्यात येत असताना पुढे सरसावला लोअर टू बॉलला मोठा फटका खेळण्याचा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला ईश्वरच्या माध्यमातून. ईश्वर जिथे आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने ईश्वरने मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न जरूर केले. धावा आलेला नाही. आता त्या क्षेत्ररक्षक आणखी मोठी भिंतप्रमाणे उभे राहिले. धावा रोखण्याचे प्रयत्न चांगल्या रीतीने होत असताना पाहायला मिळाले. आणि म्हणून की काय इथे जिथे 32चा पाठलाग करत असताना संघ पिछाडीवरती आहे. 14 धावा धावपलकावरती 2 खेळाडू बाद. डाव्या यष्टीवरती हा चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून ठेवण्यावरती झाली असाच काहीचा प्रकार. समोरच्या दिशेने 3 षटकांचा खेळ एकंदरीत पाहता इथे संपुष्टात आला. 15 धावा पडल्यात. 17 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहील. 32चा करायचा आहे पाठलाग. 6 चेंडू आणि 17 धावा. 6 चेंडू आणि 17 ची गरज. शेवटच्या अंतिम निर्णायक षटक गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना प्रथमेश याला आपण पाहत आहोत. प्रथमेश पहिल्या बॉलवरती प्रयत्न चांगले होते प्रथमेशच्या माध्यमातून. इथे आणखी एक चेंडू दिलेला स्वरूपाचा पाहायला मिळाला. प्रथमेश एकंदरीत 3 डायमेन्शन क्लिअर आहे. हर गुणकारी खेळाडू आहे. तो बॅटिंग करतो, तो क्षेत्ररक्षण करतो. BRS बॉल इथे केला. रनआउट आहे की नाही यासाठी BRSचा कॉल इथे करण्यात येतो. 15ला 2. 6 बॉल आणि 17 ची आवश्यकता. या बॉलचा रिझल्ट अजून पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय काय येतो आपण काही क्षणामध्ये पाहूयात. तर त्यानंतर आपण एकंदरीत या स्पर्धेचा एकंदरीत लेखाजोखा पाहिला तर एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. मराठी क्रिकेट लीग 2024 6वा पर्व आणि 6व्या पर्वावरती तमाम या खेळाडूंना आहेत बरोबर असे 6वं पर्व आपण पाहत आहोत. निर्णय काय येईल. 6 बॉल 17 ची गरज. मॅडी आणि त्याच वेळेला ईश्वर ही जोडी मारण्याच्या आतमध्ये पट धरी दिली आहे. तळ फुटून उभे आहे. धावांचा आणि आटापिटा चालू आहे. जद्दोजहद ही चांगल्या रीतीने होत असताना खेळाडूंची आपण पाहिजे. डिसिजन अजूनही प्रलंबित आहे. निर्णय काय येईल पाहणं तितकंच गरजेचं. NCA 2024 नॉकआउट आहे खेळाडू. 5 बॉल 17 ची गरज. 5 चेंडू आणि 17 धावा. एक धाव एक रन किती इम्पॉर्टंट आहे पाहणं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. एका धावे मोठे संघ पराभूतीच्या छायेखाली
किंवा अनेक मोठे उलटफेर करतात. यावेळेचा बॉल ऑन पडले खेळला धावा मिळतील टक्केवारीवर. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने धावून पोहोचेल. 17 धावा एका बरोबर 4 चेंडू आणि 15ची आवश्यकता. 4 चेंडू 4 धावा तिथे मॅच जिंकून दिली. पुढेचा सामना हा बॉल उजव्याच्या बाहेर लोट फुलतो. इथे या धावा देखील पूर्ण करण्यात आल्या. त्या एक एकंदरीत धावा मिळतील त्या 2 येणारे चेंडू ते 4 बॉल 13ची गरज. 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू आणि 13ची गरज. हलक्या हाताने सेन्सिटिव्हिटी खेळले. समोरच्या दिशेने गेलेला फटका ईश्वरच्या पाठमधून केवळ एक डाव इथे प्राप्त होईल. 3 बॉल मारायची गरज. 3 चेंडू आणि 12 धावा. प्रत्येक चेंडूवरती एखादा चौकार हवाचा आहे. पुढे सावला त्रिफळा उद्ध्वस्त केला. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. खेळ होईल इथे त्रिफळाची बात. जिथे आपण पाहिलं ना तर थेट यशाचा वेध घेणारा हा बॉल खाली राहिला होता. पुढे सावला बॅटवरती मधोमध घेऊ शकला नाही आणि याचंच कारण इथे बाद झालाय. येणारे 2 बॉल मारायची आवश्यकता. 2 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. सध्या नवीन फलंदाज हलक्या हाताने सिंगल इथे मिळेल. कोणतीही घाई गडबड करायची नाहीये. हा कारण आपल्या संघाला रेटिंगमध्ये घेऊन जायचं नाही. हाच उद्देश जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये एस.एन. बॉयज या टीमचा पाहायला मिळतोय. सिंगल होईल. प्राप्त सामना इथे जिंकला एका मोठ्या फरकाने. एस.एन. बॉयज या टीमने अगदी थाटात हा विजय साजरा केला. काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहेत. लक्ष वेधून संपूर्ण कॅप्टन्स आहेत. कर्णधारांचं लक्ष वेधूया. कर्णधारांचं लक्ष वेधूया. पॉइंट टेबल टॅली करून घ्या. या पॉइंट टेबल आपण टॅली करतो आहोत. लक्ष वेधूया. सुपर 8, टॉप 8, सुपर 8 काही टीमची आपण अनाउन्समेंट करूया. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ. त्याआधी मी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट अशी करेन. सर्वांचं लक्ष वेधून मी कर्णधार प्रामुख्याने मी लक्ष वेधतोय. एक पॉइंट टेबल मध्ये आपण एक मॅच ऍड केली होती. फुलवा के फाडूस टीमसाठी आपण एक जी बाय मिळणार होती ती मॅच ऍड केली होती. ती आता तिथून डिलीट करण्यात आली आहे. तर नेट रन रेटचा कोणत्याही स्वरूपाचा इफेक्ट या गोष्टीवरती पडणार नाही. याकडे लक्ष वेधेल मी. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ तनाज सुपर किंग या टीमच्या नावावरती आहेत 6 पॉइंट. 6 पॉइंटची कमाई केली आहे पहिला संघ तनाज सुपर किंग. एस.एन. बॉयज दुसरा संघ 6 पॉइंट्स आहेत आणि पॉइंट टेबलला सेकंड नंबरला आहे तो एस.एन. बॉयज. तिसरा संघ आहे जो सुपर 8
मध्ये क्वालिफाय करतोय. फुलवाके फाडूस टीम जी मात्र 4 पॉइंटची कमाई करते आणि 1.8 चा रन रेट आहे. चौथ्या क्रमांकावरती आहे टीम युनियन. चौथ्या क्रमांकावरती टीम युनियन 1.6 चा रन रेट आहे. 4 पॉइंटची कमाई केली आहे आणि नंबर आहे 5वा संघ आहे सचिन के स्ट्रायकर. पॉइंटची कमाई केली आहे 4 आणि नेट रन रेट आहे 0.6. तर नंतरचा संघ आहे ब्लॅक फायर. कमाई केली आहे 4 पॉइंटची 0.5 हा रन रेट आहे. आणि एबी परफॉर्मर्स हा संघ आहे 7वा संघ एबी परफॉर्मर्स. आणि 8वा संघ आहे टीम सिने डान्सर्स ऑफ इंडिया. 2 पॉइंटने क्वालिफाय करते सुपर 8 मध्ये. चला फर्स्ट मॅच या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही लक्ष घालतोय. या प्रथमतः टॉस करणारे टॉस अशा स्वरूपाचा मॅच अशी आहे तना सुपर किंग आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल एसएन बॉईज. लक्ष रखतो मी पहिली मॅच तना सुपर किंग विपक्ष खेळेल सिने डान्सर ऑफ इंडिया. ही पहिली मॅच टर्फ 1 वरती होईल. टर्फ 1 वरती. टर्फ 2 वरती होईल संघ खेळेल एसएन बॉईज एबी परफॉर्मर्स. टर्फ 2 ला तना सुपर किंग आणि सिने डान्सर्स ऑफ इंडिया. फर्स्ट मॅच या टॉस साठी या टर्फ 1 ला फर्स्ट मॅच होईल. चला एसएन बॉईज आणि एबी परफॉर्मन्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मॅच टर्फ 2 वरती चालू करतो आहोत. टर्फ 2 चला टॉस साठी या. टर्फ 1 ला जी मॅच होणार आहे तना सुपर
किंग त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे सिने डान्सर्स ऑफ इंडिया. ती टर्फ 1 ला मॅच आहे. टर्फ 2 ची मॅच आपण चालू करतोय. टर्फ 2 खाली आहे. चला टर्फ 2 खाली आहे. दोन्ही टीम मी लक्ष वेधेन. एसएन बॉईज टीमचा कॅप्टन आणि चला या लवकरात लवकर आम्ही लक्ष वेधतो आहोत एबी परफॉर्मर्स. चला या टॉस करणारे दोन्ही टीमचे कॅप्टन या. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी लक्ष वेधेन आपण करतो आहोत टॉस. तर तू रिकामा आहे. चला लक्ष वेधूया टॉस साठी आहे. इथून पुढे 7 मॅचेस बाकी आहेत आणि त्या कव्हर करायच्या आहेत आपल्याला. या मी लक्ष वेधेन पुन्हा एकदा एबी परफॉर्मन्स टीमचा कर्णधार आणि एसएन बॉईज स्पर्धेच्या माध्यमातून मदन देशमुख पंचाच्या भूमिकेमध्ये गेलेल आरेख स्वराज पाटील, सचिन सांगेकर, केतन घाटवकर, त्याच वेळेला प्रशांत केदार, गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल स्कोरर प्रियम सिंग आणि ही यांना आपण पाहत आहोत. भरतजी मोरे सर अँकरच्या भूमिकेमध्ये त्यांचा आवाज तुम्ही सकाळच्या 17 पासून ऐकता आहात. भरतजी मोरे सर पोस्ट वर लाईव्ह युट्यूब वाहिनीवरती आपण या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहत आहोत. टॉस झालाय. टॉस इथे जिंकला आणि एसएन बॉईज टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. एसएन बॉईज win the toss and they decided to go first. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. टर्फ 2 वरती आपण मॅच प्रारंभ करतो. सुपर 8 मध्ये आपण आहोत. सुपर 8 मध्ये दाखल होणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरतीचा संघ, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरचा संघ ज्यांची होणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. एसएन बॉईज आणि एका बाजूला एबी परफॉर्मन्स. या दोन संघांदरम्यानची लढत. टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. 4-4 षटकांच्या मॅचेस आपण पाहतो.
एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, दोन्ही टीम एसएन बॉईज आणि टीव्ही परफॉर्मन्स काही वेळापूर्वी इलेक्ट्रिसिटी थोडा वेळ खंडित झाली होती, पॉवर ऑफ झाली होती, त्यामुळे लाईव्ह कव्हरेज वरती थोडासा इफेक्ट झाला आणि त्या कारणास्तव आपल्याला लगेच DRS कॉल जर तुम्ही केला तर तो DRS कॉल लगेच ब्रेकवर देता येणार नाही आणि त्या कारणासाठी आम्ही आपलं लक्ष वेधलं की अनाउन्समेंट दोन्ही टीमसाठी जे मॅच चालू आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकर इन बॅटर रोहित, नॉन स्ट्रायकर इन बॅटर जीवा, जो मात्र पाहायला मिळतो. अभिजित पहिल्या षटक घेऊन दाखल होत असताना अभिजित पहिला बॉल, रोहित ऑन स्ट्राईक. मॅचला सुरुवात, गेम ऑन. पहिला चेंडू पडेल, सुपर 8 पहिली मॅच. पहिला चेंडू उल्वेसीच्या खूपच दूर, इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आला आहे. एक्साने सुरुवात झाली आहे, पहा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अभिजितने केला. हा बॉल उल्वेसीच्या बाहेर, पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न अपील करण्यात येते. उत्साह तितकासाच असायला हवा जितका आत्मविश्वास, कारण या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना या स्पर्धेमध्ये आणि अगदी त्याच वेळेला या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट राहणार आहेत. सामना जिंकण्यासाठी आपण आत्मविश्वासानेच उतरायला हवं आणि तो आत्मविश्वास एसएन बॉईज या टीमकडे दिसतोय. प्रत्येक बॉल वरती त्यांच्याकडून अपील होती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अभिजित लोर जिथे खोला टाकण्याचा प्रयत्न, ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, कव्हर ड्राईव्ह केलाय. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखना कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. तो रोहितच्या बॅटमधून फुलरलेनच्या बॉलवरती त्याने इथे ड्राईव्ह केला. सिंगल, एक दुहेरी धाव्याचा स्ट्रोक पाहायला मिळाला. डाव्या गेस्टीवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन्स येत असताना पुन्हा एका पुण्यात टाकला. क्षेत्ररक्षक पहा ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने अडवण्यामध्ये यशस्वी देखील राहिला. एक एक धाव फार महत्वाची आहे. एक एक क्षण आणि क्षण, ईच अँड एव्हरी मुवमेंट आपण मैदानाच्या आतमध्ये आपला 100% डेडिकेशन द्यायलाच हवं. आपली 100% कमिटमेंट फार इम्पॉर्टंट आहे एसएन बॉईज साठी आणि ती डेडिकेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 धावा दाखल पहिल्या षटक प्रगतीपथावर की अभिजित रोहितच्या विरोधात. पुढचा बॉल डाव्या यष्टीवरती, इथे गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा. या ज्या एक्स्ट्रा आहेत ना या कुठे ना कुठेतरी कोविड कालावधीमध्ये काम न करता विना मेहनत ज्यावेळेला पगार आणि खऱ्या अर्थानं सॅलरी अकाउंटमध्ये यायची कसा प्रकार आहे. इथे मेहनत जास्तीची करावी लागत नाहीये, रन्स आपोआप येत आहेत. या धावा थांबवाव्या लागतील. धावांवरती 5 आहेत. बॅटिंग करतो रोहित, स्ट्रायकरवरती आहे 2 उंचपुढे खेळाडू. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळले. क्षेत्ररक्षक आहे, बॅटच्या तोला लागलेला हा बॉल. क्षेत्ररक्षक आपण मैदानाच्या आतमध्ये लोकांगण घेत आहेत तरी देखील चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगले आहे. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती अभिजित. पुढचा बॉल घेऊन तो पुन्हा एकदा सगळी महागडे राहिले किंवा खर्चिक राहिलं. कभी खुशी कभी गम या स्वरूपाचा एक षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. फ्रंटलेग पुढे आणलं, हलक्या हाताने बॅटचा चेहरा लवकर बंद केला आणि तिथे ऑफ साईडला केलेला हा फटका धाव मिळते की जी 8 धावा धावफलकावरती आहे. 8 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं अभिजितचं प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल सरळ बॅटने केले. क्षेत्ररक्षण प्रतिम नेत्रदीप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या अंतिम केवळ